नमस्कार, मी उर्मिला. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ज्या दिवशी मी तुम्हाला दाखवल्या होत्या माझ्यावाल्या साड्या कंप्लीट झालेल्या आहे पिको फॉलच्या आणि एक ब्लाऊज दाखवले होतं ते पण कंप्लीट झालेलं आहे. राहिलेले आहे माझे 3 ब्लाऊज. तर त्याच्यामधलं माझं एक कंप्लीट झालेलं आहे परत आणि एक अर्धं झालेलं आहे. ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवला होता लाँग ड्रेस. तर तो पण माझावाला एकदम पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि त्याला जी काठ लावायची होती मला दुसऱ्या साडीचे तर ते पण मी कंप्लीट करून घेतलेले आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते ते लाँग फ्रॉक कसा तयार झालेला आहे. तर बघा या पद्धतीने असं तयार झालेला आहे. तर बघा हा समोरचा भाग आहे, प्रिन्स कट घेतलेला आहे आणि याला बाह्या वगैरे काही लावलेलं नाही मी. त्या दिवशीच सांगितलं होतं तुम्हाला. आणि हा पाठीमागचा भाग आहे. तर बघा व्ही गळा घेतलेला आहे मी पाठीमागचा आणि त्याला असं पाठीमागं असं छोटंसं म्हणजे छोटं म्हणजे मोठं चांगलं असं हे लावलेलं आहे फूल आणि त्याला एक शोचं बटन लावून घेतलेलं आहे. हे बघा असे ह्याचेवाले काठ पण कंप्लीट झालेले आहे. बघा एकदम सुंदर असे काठ पण लावून घेतलेले आहे. दुसऱ्या साडीचे काठ आहे पण वाटत नाही दुसऱ्या साडीचे काठ लावून घेतलेले आहे मी. एकदम सुंदर असा लॉंग फ्रॉक तयार झालेला आहे घरचे घरी. तर तुम्हाला मी हे खाली फरचीवरती ठेवून दाखवते तर याच्यावाली फिनिशिंग कशी झालेली आहे आणि कसा दिसतो एकदम सुंदर असा. बघा मी तुम्हाला खाली ठेवून दाखवला आहे फरचीवरती. तर बघा किती सुंदर असा आपला फ्रॉक तयार झालेला आहे लॉंग. एकदम मस्त आणि फिटिंगला पण खूप सुंदर बसलेला आहे. तर या प्रकारे मी असं लॉंग फ्रॉक शिवून घेतलेला आहे. त्या दिवशी तुम्हाला दाखवला होता तो कंप्लीट झालेला आहे. तर बघा ते कंप्लीट झालेले आहे आणि अजून ब्लाऊज शिवायला आलेले आहे या पद्धतीने. तर बघा इथं 2 साड्या पिको फॉलला आलेल्या आहे. हे बघा या दोन्ही आणि ह्या साडीवरचं हे बघा हे ब्लाऊज आहे आणि ही जी साडी आहे या साडीवरचं हे ब्लाऊज पीस आहे आणि अस्तर गिऱ्हाईकांना दिलेलं आहे. आणि हे मापाचं आहे. हे बघा हे मापाचं आहे आणि हे 2 ब्लाऊज आणि अस्तर गिऱ्हाईकाने दिलेले आहे आणि हे साधे 3 ब्लाऊज आहे या पद्धतीने. तर बघा हे पण मला कंप्लीट करायचे आहे. तर हे पण आत्ताच आलेले आहे कालच या पद्धतीने आणि मी 2 ब्लाऊज कंप्लीट करून घेतलेले आहे. तर चला तुम्हाला ते पण दाखवते. तर हे बघा हे एक साधं आहे आणि याला हुक आहे म्हणजे गुंड्या आहे आणि काचा बटन केलेला आहे. बघा या पद्धतीने कंप्लीट झालेला आहे हे ब्लाऊज. आणि हे पण बघा प्रिन्स कट आहे. हे मी काल उर्मिला कवडे डिझाईनवरती अपलोड केलेलं आहे. याची कटिंग 36 साईजचं आहे आणि एकदम सुंदर असं ब्लाऊज बसतं. हे तुम्ही नक्की उर्मिला कवडे डिझाईनवरती बघा कटिंग वगैरे. आणि ही पण त्याच्यावरती डिझाईन टाकलेली आहे मी, ती पण अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा खूप सुंदर असं प्रिन्स कट ब्लाऊज शिवून झालेलं आहे आणि त्याचंवालं हुक वगैरे कंप्लीट झालेलं आहे. या पद्धतीचे त्याला अशी मी लटकन बनवून घेतलेलं आहे. आणि बाही बघा या पद्धतीने 9.5 का 10 इंचाची घेतलेली आहे मी. तर बघा मी तुम्हाला जे साड्या दाखवल्या त्या माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये तर ते आहे. ही एक साडीवरचं आहे. तुम्हाला म्हटलं होतं की मी ते तुमच्यासोबत शेअर करीन. तर बघा ते मी उर्मिला कवडे डिझाईनवरती अपलोड केलेलं आहे. तर बघा हे झालेलं आहे आणि एक हे आहे. तर ते अजून कंप्लीट नाही झालेलं आहे. ते समोरचा भाग झालेला आहे. हे बघा. तर आता याची बाही शिवायची म्हणजे साधी शिवायची आहे या पद्धतीची. सेम अशी शिवून घ्यायचं आहे याला. आणि हे पुढचं प्रिन्स कट आहे आणि याला पाठीमागून डिझाईन टाकणार आहे काठाची. तर हे बघा हे काठ काढून घेतलेलं आहे. तर तुम्हाला ही याच्यावरची डिझाईन तुम्हाला उर्मिला कवडे डिझाईनवरती बघायला भेटेल. आणि हे एक कंप्लीट करून घेतलेलं आहे. साधं ब्लाऊज आहे बिगर अस्तरचं कटोरीचं. तर हे गिऱ्हाईकाचं आहे. तर बघा हे पण एकदम सुंदर झालेलं आहे. हे बघा हिचीवाली पायपिंग वगैरे किती सुंदर अशी मस्त आलेली आहे या पद्धतीने. तर मी याचीवाली पण पायपिंग कशी करायची हे पण तुम्हाला उर्मिला कवडे डिझाईनवर बघायला भेटेल. तर याची खूप सुंदर अशी पायपिंग जमती. हे बघा या पद्धतीने मी बनवलेली आहे. एकदम सुंदर अशी येते. तर बघा आजचा मी तुम्हाला लॉंग फ्रॉक कसा शिवलेला आहे तो दाखवलेला आहे आणि हे ब्लाऊज कंप्लीट झालेले आहे. तर मला अजून माझे स्वतःचे हे एक आणि अजून एक कंप्लीट करायचं आहे. हे गिऱ्हाईकाचं आहे आणि हे माझ्या आईचं आहे. तर बघा आता हे माझे झालेले आहे 2. आज एक हे होऊन जाईल आणि ते दुसरं नंतर कट करीन हे झाल्याच्या नंतर. तर बघा आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.